कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात कारवाई। पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले तात्काळ निलंबित, तर अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन। पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात सर्व माहिती मागवली, या संदर्भात योग्य चौकशी होईल। अजित पवार अशा प्रकाराला पाठीशी घालणार नाही, कुठेही अनियमितता आढळल्यास कडक कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। कोणतेही चुकीचं काम किंवा घोटाळा केला नाही, अंबादास दानवेंच्या आरोपांवर पार्थ पवारांचं स्पष्टीकरण। मात्र याबाबतची अधिकची माहिती देण्यास पार्थ पवार यांचा नकार। पार्थ पवारांकडून 1800 कोटींची जागा 300 कोटींमध्ये खरेदी, कोरेगाव पार्कच्या जागेत आयटी पार्क उभारण्याची तयारी। अमेडिया कंपनीला 300 कोटींचा व्यवहार कसा करता आला, दानवेंचा सवाल। माझ्याकडे तक्रार आल्यावर कारवाई सुरू करणार, अंजली दमानिया मंगळवारी येणार आहेत तेव्हा समजेल, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। पार्थ पवारांच्या कंपनीने घेतलेल्या जमिनीबाबत आता तक्रार करणार, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांची ट्विट करत माहिती, तर दमानिया मंगळवारी बावनकुळेंकडे लेखी तक्रार करणार। पार्थ पवारांनी कोणता नियम पाळला हे सांगावं, महार वतनाची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला कशी देऊ शकता, अजित पवार काय नाकाने कांदे सोलतात, तर त्यांना उत्तर द्यावं लागेल, अंबादास दानवे यांचा हल्लाबोल। 20 ते 25 वर्षापूर्वी सरकारच्या ताब्यातील जमीन सोडवून देण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी घेतली होती। 7/12वर अद्याप आमची नावं असल्याची कोरेगाव पार्कमधील शेतकऱ्यांची माहिती, आमची जमीन परस्पर कंपनीला विकल्याचाही आरोप। अमेडिया कंपनीला आता 300 कोटींचा व्यवहार कसा करता आला, अंबादास दानवेंचा सवाल, तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरले, दानवेंचा दावा। पुण्यात 1 लाख कोटींचा घोटाळा समोर येऊ शकतो, 300 कोटींचा व्यवहार कुणाच्या नावाने झाला, ब्लॅकचे व्हाईट झाले का, अमेडिया कंपनीच्या नावावर केलेल्या जमिनीवरून विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप। अमेडिया कंपनीला जमीन देण्यासाठी राफेलच्या स्पीडने फाईल फिरली, ईडी सीबीआय आता झोपले आहेत का, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, तर पुण्यातील जमीन खरेदी व्यवहार रद्द व्हावा, कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, विजय वडेट्टीवारांची मागणी। पुण्यातील जमीन प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, तसंच महार वतनी जमीन घेणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई करावी, पार्थ पवारांच्या जमीन खरेदी वादावरून सचिन खरात यांची मागणी। व्यवहार पूर्णपणे तपासायला हवा, अजितदादांच्या चिरंजीवांचं नाव या व्यवहारात आलंय, पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावर धंगेकरांची प्रतिक्रिया। एवढा मोठा व्यवहार करताना जागेचा पत्ता मुळशी तालुक्यातला दाखवण्यात आलेला माहीत नाही, यात काही काळबेरा आहे की अजित पवारांच्या दबावानं झालंय हे माहिती नाही, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांच्याकडून शंका व्यक्त करत चौकशीची मागणी। मनोज जरांगेंना मारण्याचा कट रचल्याची तक्रार, जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, बीडच्या कार्यकर्त्यांकडून जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, जरांगेंना जीवे मारण्याची धमकी आणि कट रचण्यात आल्याची तक्रार, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं, चौकशी सुरू। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस, ठाकरे आज धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार, धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा गावात संवाद साधत दौऱ्याला केली सुरुवात। तुम्हाला शेतातलं कळतं तर तुम्ही शेतकऱ्यांसोबत उभं राहून दाखवा, फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची क्लिप ठाकरेंनी ऐकवली, फडणवीसांपाठोपाठ ठाकरेंनी अजितदादांच्या भाषणाची क्लिप शेतकऱ्यांना ऐकवली। सोलापुरात मोहिते पाटलांशी संबंधित सुमित्रा पतसंस्थेचा चौकशी करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश, माळशिरसमधील भाजप पदाधिकारी हरी पालवेंची तक्रार, जयसिंह मोहिते पाटील सुमित्रा पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत, बोगस कर्ज दाखवून शेतकऱ्यांकडून वसुली केली जात असल्याचा आरोप। सांगलीत जिल्हा बँक संचालक आणि अधिकाऱ्यांना नोटीस, बँकेचे 50 कोटी 58 लाखांचं नुकसान, पुन्हा चौकशी सुरू, संचालक अधिकाऱ्यांना पुन्हा म्हणणं सादर करण्याच्या सूचना। अहिल्यानगर जैन मंदिराबाबत तक्रार दाखल करण्यासाठी धंगेकर आणि किरण काळे धर्मादाय आयुक्तालयात, जमीन विकत घेण्यासाठी सगळे अधिकार ट्रस्टींकडे, ही चुकीची जाहिरात, धंगेकरांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपण मोठा भाऊ आहोत, कुणी काही बोललं तरी आपण बोलायचं नाही, घरातील कुटुंब प्रमुखाची भूमिका आपण पार पाडायची ठरवलंय, हेमंत रासनेंचा रवींद्र धंगेकरांना टोला। कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांचा मतदार यादीत दुबार नाव, काँग्रेस उमेदवार सुरेश भोयर यांचं यादीत दुबार नाव, एका मतदार यादीत वय 60 वर्ष तर दुसऱ्या यादीत वय 55 वर्ष। बोगस मतदारांच्या जीवावर कल्याणचे खासदार निवडून आलेले आहेत, अनेक वर्ष सत्ता पण ठाणे कल्याण डोंबिवलीचे हाल पाहवत नाही, गजानन काळेंची श्रीकांत शिंदेंवर टीका। निवडणुकीआधी कल्याण डोंबिवलीत राजकीय
तापमान तापलं तर कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, युती नसेल तर भाजपला आडवं पाडू, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरेंचा इशारा. हात लिहिता राहिला पाहिजे, राऊतांकडून हॉस्पिटलमधला फोटो ट्विट. संजय राऊतांवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. संजय राऊतांच्या स्वास्थ्यासाठी शिर्डीत ठाकरेंच्या सेनेसह महामृत्युंजय यज्ञ. हनुमान मंदिरासमोर कार्यकर्त्यांकडून यज्ञ आणि सामूहिक आरती करण्यात आली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल अंबानींना ईडीची नोटीस. चौकशीसाठी दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश. अनिल अंबानींची 14 नोव्हेंबरला दिल्लीतील कार्यालयात चौकशी होणार. निलेश घायवळच्या पासपोर्ट संदर्भात हायकोर्टात सुनावणी. कोर्टाकडून पासपोर्ट अथॉरिटीजना नोटीस. पासपोर्ट अथॉरिटीजला 17 तारखेपर्यंत उत्तर सादर करण्याचे. उद्धव ठाकरे लातूरच्या औसा तालुक्यातील भुसणी गावात कर्जमाफी होत नाही तोवर आम्ही तुमच्या सोबत राहणार, ठाकरेंचं आश्वासन. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण. मुंबई मंत्रालयासमोर वंचितचे कार्यकर्ते आक्रमक. रुपाली चाकणकरांविरोधात वंचितच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मतदार याद्यांचे रिव्हिजन झालं पाहिजे, आम्ही केडर बेस पार्टी असल्यामुळे जिंकतोय, भागवत कराड यांचं वक्तव्य. तर छत्रपती संभाजीनगर प्रभारी पदाची जबाबदारी मला मिळाली, मी चांगल्या पद्धतीने काम करणार, कराड यांचं आश्वासन. वाशिम जिल्ह्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी. राजू पाटील राजे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती. जिल्हाभरात असलेला दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचं जाळं, यामुळे भाजपला फायदा होण्याची चर्चा. नाशिकमध्ये सिंहस्थ 2026च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून पाहणी. रामकाल पथावरील कामांसह सर्व विकास प्रकल्प मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य. कुंभ आयुक्त शिखर सिंह यांचीही उपस्थिती. कोल्हापुरातील दर्जाहीन रस्त्यांच्या कामांचं पितळ उघडं. डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवर अवघ्या काही तासात पडले खड्डे. शिंदे सेनेच्या मेळाव्यासाठी घाईगडबडीत केला होता रस्ता. मार्केट यार्ड परिसरातील अवस्था समोर. वाढीव जीएसटी अनुदानासंदर्भात समिती स्थापन करण्याचा नगरविकास विभागाचा निर्णयानंतर परभणी मनपा कर्मचारी संघटनेचा जल्लोष. परभणी पालिका मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांचा जल्लोष. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने व्यंकटेश मल्टीस्टेट आणि व्यंकटेश फाउंडेशनतर्फे पैठणमध्ये गंगामाता स्वच्छता मोहीम. राम महाराज जिंजुरकेंच्या संकल्पनेतील 32वी वारी. चेअरमन कृष्णा मसुरे, तहसीलदार संतोष काकडे यांची उपस्थिती. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त प्रतापगडावरील भवानी माता मंदिरात दीपोत्सव पार पडला. यावेळी मंदिरात हजारो दिव्यांची आरस करण्यात आल्याने संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघालं होतं. बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव 100 पार. भारतीय निर्यातदारांची केंद्र सरकारकडे बांगलादेशातील आयात बंद हटवण्यासाठी पाठपुराव्याची मागणी. भारतातून जास्तीत जास्त कांदा बांगलादेशात निर्यातीसाठी पाठवण्याची मागणी. सोलापूरच्या माढ्याच्या कुर्डुवाडी 3,55,000ची बनावट दारू जप्त. कुर्डुवाडी पोलिसांची कारवाई. आचारसंहितेच्या काळात पोलिसांची मोठी कारवाई. रोहित आर्या प्रकरणात गुन्हे शाखेने 15 ते 16 जणांचे जबाब नोंदवले. एन्काउंटर करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारेंचाही जबाब नोंदवला. अभिनेते गिरीश ओक, उर्मिला कोठारे यांचा जबाब नोंदवणं अद्यापही बाकी. पुण्यातील आयटी दाम्पत्याची फसवणूक प्रकरण. डोळस कुटुंबियांना तक्रारीची पुणे पोलिसांकडून दखल. कोथरूड पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरण वर्ग होणार. तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून चौकशीचे आदेश देणार असल्याची माहिती. नागपुरात मंत्र्यांच्या बंगल्यांवर सुरू असलेल्या उधळपट्टीची एसआयटी चौकशी करा. नितीन राऊतांची सरकारकडे मागणी. नागपुरातील रवी भवनमधील मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी 1 कोटींपेक्षा जास्त खर्च. सोने 1,19,800 रुपये प्रतितोळा. तर चांदीच्या दरात 1,000ची वाढ. चांदीचे दर 1,49,000 रुपयांवर. परभणी शेतरस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन. तात्काळ कारवाई करून रस्ता मोकळा करण्याची ग्रामस्थांची मागणी. मालेगावमध्ये सततच्या पावसामुळे टरबुजाचं उत्पादन घटलं. फळाची वाढ खुंटल्याने आकारातही फटका. स्थानिक बाजारात कमी दरानं विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ. पुण्याच्या खेडमध्ये वाळद येथे बिबट्या जेरबंद. बिबट्याच्या मानवी वस्तीमध्ये मुक्त संचार. रात्रीच्या वेळी बिबट्या जेरबंद. नाशिकच्या लासलगावमध्ये बुरखा घातलेल्या महिला आणि इसमाची ज्वेलर्समध्ये हात चलाखी उखळ. 5 ग्रॅम सोन्याची अंगठी चोरट्याकडून लंपास. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. नाशिकच्या येवल्यातील अंदरसूलमध्ये लाखो रुपयांच्या चंदनाची चोरी. 4 मोठ्या चंदनांच्या झाडांची कत्तल करण्यासाठी वापरलेले कटर जागेवरच टाकून चोरटे पळाले.
गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।